फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे ट्यूजडे आणि आज मला माझ्या स्कूल बघायला जायचं होतं ॲडमिशनसाठी. ते आता 2.5 वर्षाचे झाले म्हणून प्ले ग्रुपला चेक करायचं होतं तिला घेता आहेत का नाही. त्यासाठी 2-3 स्कूल मी चॉईस केले होते विशालने म्हणून. त्यापैकी एक स्कूल जाऊन आज फिक्स करायला जायचं होतं आणि तिला घेतात का नाही हे पण बघायचं होतं. आय थिंक तिला प्ले ग्रुपमध्ये घेतील, बट ती बसेल का नाही याची गॅरंटी नाही आहे, म्हणून आज सगळं चेक करायचं होतं तिकडे जाऊन. आणि त्यानंतर मी नाश्त्याला आज इडली बनवली होती, रवा इडली, इन्स्टंट रवा इडली. तर त्याची तयारी वगैरे केली आणि आम्ही नाश्ता वगैरे केला. देवपूजा झाली माझी. आधी डायरेक्ट मी इव्हिनिंगला व्हिडिओ शूट करायला घेतला होता. मायरा खेळत होती आणि म्हणून मी खाली बसली होती. तर नंतर तिला खेळून वगैरे झालं. ऑलरेडी ती परवा त्या दिवशी पडली होती नाकावर, तरी पण ती आज काय ऐकत नव्हती. तिला तरी पण मोठी चप्पल घालायची होती तिला नंतर मी वरती नेलं कसं तरी जबरदस्तीने, कारण की ती खाली पडणार हे मला माहीत होतं चप्पल घालून. त्या दिवशी ती खूप जोरात पडली, तिच्या नाकाला पूर्ण रक्त वगैरे 2 दिवस तिचं नाक पूर्ण हे होत होतं. म्हणून मी तिला जबरदस्तीने वरती नेलं आणि मला मार्केटला जायचं होतं म्हणून परत तिला फ्रेशअप करून खाली आणलं. मार्केटला गेली. मंचुरियन आणि आता जाणार आहे 2-3 दिवसामध्ये. तर त्याला खारी खोबऱ्याचे लाडू बनवायचे होते, त्यासाठी मार्केटमध्ये जाऊन सगळं सामान वगैरे आणलं. मला आंबा खायचा होता म्हणून आंबा वगैरे कट केला आणि नंतर खाली गेलो. हाय फ्रेंड्स, आताच मी मार्केटवरून आले कोबी घेऊन आणि ते खारी खोबऱ्याचे आणायचं होतं ते तसंच ठेवले नाही की थोड्या वेळाने जाऊन आणणार. तिथे खूप गर्दी होती. आता मी कोबी वगैरे कापते. उद्या सकाळी मंचुरियन करायचं मम्मी आल्यानंतर म्हणून मी आत्ताच कापून ठेवते, जेणेकरून उद्या पटकन मम्मी तयारी करेल. तर मंचुरियनची रेसिपी बघायची असेल तर उद्याचा ब्लॉग. हाय गाइस, गुड नाईट. हां, आणि तो आता नाशिकला जाणार आहे काही दिवसातच. आता तो 2-3 म्हणजे 10 तारखेपर्यंतच ब्लॉगमध्ये दिसेल, नंतर तो नाशिक. त्याला आणि मायरा इथे कापते कोबी. मंचुरियनचं कोबी कट करते, पण मला माहीत नाही कोबी कसं कट करतात. मंचुरियनसाठी उभा करतात का छोट करतात तर हो असं तर केलं आहे, पण एवढं छोटं तर नसणार आहे. असं मंचुरियन खाताना वाटतं मी पण बघू आता. मग मी आल्यावर काहीतरी चेंज होऊ शकतो. जास्त बारीक कापलं काहीच काही चेंज होऊ शकत नाही. आणि ती फोन पण उचलत नाही ना, तुला फोन पण विचारलं असतं आणि विचारलं तर खूप शिव्या पण भेटेल की तुला अजून मंचुरियनचा कोबी कापता येत नाही का, म्हणून जसं येतं तसं कापून ठेवावं. भांडी घासते इथे, भांडी घासायला वाया कमी पडतंय ना आता. आणि एक मिनिट विचार करून हे असं मंचुरियन पीठ आणलं आम्ही, म्हणजे असं पॅकेट त्याचे डायरेक्ट मिक्स करून करतात ते. तर आता आम्ही उद्या करणार आहे. तुम्हाला मंचुरियन उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आज फक्त तयारी बघायला भेटेल. आणि आता मी बनवते गुळाचा काळा. त्यासाठी मी आता भाकरी रेडी करते. भाकरीचा गुळाचा काळा बनवायचा आहे. खरं तर जेवण बनवलं होतं, पण मम्मीने खाली मसाले भात केले आणि मी चपाती आणि भाजी केली. तर मायरा काय खाणार नाही आता चपाती वगैरे भाजी, कारण की ते तिखट झाले भाजी. तर मग तिच्यासाठी मी आता गुळाचा काला बनवते भाकरीचा. आता फटाफट भाकरी बनवते आणि मग गुळाचा काला बनवते. मला दाखवते. आणि मायरा तुला काय पाहिजे? हां काय पाहिजे तुला? वर आईस्क्रीम बिस्क्रीम भेटणार नाही, वर निघायचं. चुप काय पाहिजे तुला? काय पाहिजे? मम्मी बिम्मी नाही इकडे या. काय पाहिजे तुला? गुळंबा काय आणून ठेवला? गुळंबा बाहेर आणून ठेवला. तिने एक डिश घेतली होती, त्यात चमचा मध्ये गुळांबा मग ते खात होते चमच्याने. चला, आजचा दिवस मी इथंच एंड करते. असं काय होतं आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.